पोलीस भरतीमध्ये 90+ स्कोअर कसा आणायचा मी तुम्हाला सांगतो. त्यापैकी तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील, ज्या खरोखर मनाला पडतील, त्यानुसार तुमच्यामध्ये सुधारणा करा. एखादी गोष्ट आवडली नाही तर आम्हाला सुद्धा सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करायचं आहे. आता बघा मित्रांनो, पहिली गोष्ट, पेपर सोडवताना तुम्ही अशा OMR शीटवरच सोडवायचं आहे. कोणीही एक दोन लिहित बसू नका. तुम्हाला वाटेल तिथून OMR शीट घ्या किंवा OMR शीटचं एखादं पुस्तक घ्या, जर तुमच्याकडे OMR शीट महाग असेल तर. आता बघा, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना समजा मीरा भाईंदर शहर पोलीसचा हा पेपर आहे 2026चा. पहिला प्रश्न आहे, रक्तातील तांबड्या पेशीमध्ये कोणते लोहयुक्त प्रथिन असते. आता ह्याचं उत्तर सोपं आहे. तुम्ही क्लिक केलं की हिमोग्लोबिन आहे. पुढचा प्रश्न तुम्ही घ्या, मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती असते. 360 ग्रॅम असते. मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहेत. मग आपण हा प्रश्न लेटेस्ट अपडेट केला आहे तुम्हाला, ह्याचं उत्तर तुम्हाला कळले. पुढचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, त्याचं उत्तर तुम्ही हे केलंय. जे काय असेल ते मी एक्झाम्पलसाठी सांगतोय. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत, सदानंद दाते. मग तुम्हाला अजून पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही काय लिहिलंय ते लिहिलंय. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न आलाय की ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, मग ह्याला गोल करून ठेवा. ठीक आहे. गोल केल्यामुळे काय होईल, तुमच्या लक्षात येईल की तुमचा कोणता प्रश्न मिसिंग आहे. तुम्हाला PSLVचं लॉंग फॉर्म येतोय, जे काय वाटतं तुम्हाला उत्तर, तुम्ही त्याला क्लिक केलंय. पुढे आहे तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, तुम्ही ह्याला गोल केलंय. IPC जागा कोणी घेतली, समजा तुम्हाला असं वाटतंय की BNS काय घेतली, तुम्ही त्याला गोल केलंय, खून केली. मग आता हे सगळे प्रश्न तुमचे सोडून झाल्यावर आता काय करायचं, तुमची उत्तरपत्रिका घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न क्रमांक 1, त्याला तुमचं काय उत्तर केलंय 3, त्याला गोल करा. दुसरा प्रश्न काय आहे, त्याला उत्तर तुम्ही 4 केले, तुम्ही इथं 4 करा. तिसरा प्रश्न काय आहे, तुम्ही इथं 3ला गेले, मग इथं 3ला 3 करा. जेणेकरून काय होईल, तुमच्या प्रश्नांचं जे आहे गोल करायचं त्याची तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. आता पुढचा विषय काय आहे की हे सगळे तुम्ही 26च्या 26 गोल आधी करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं कोणतं बाकी आहे. पण 26 पर्यंत करत असताना तुमच्याकडून इथं बघा 4 प्रश्न तुम्ही त्याला गोल केले आहेत की हे उत्तर मला येत नाहीत, आठवत नाहीत, ह्याच्याबद्दल मी नंतर विचार करतो. मग तुम्ही हे काय केलं, इथं रिकामे सोडलेत, म्हणजे 10व्याला तुम्ही कोणतीच खून केली नाही, इथं काहीही लिहायचं नाही. बर, आता ही प्रश्नपत्रिका सोडत सोडत तुम्ही पुढे गेले. समजा इथं प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला असं झालं की एखादा प्रश्न आहे जो की खूप मोठा आहे किंवा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतोय. तर हा प्रश्न सोडत असताना तुम्हाला असं वाटतंय की ह्याला वेळ लागतोय आणि मग हा प्रश्न आपण नंतर सोडवू, तर ह्याला सुद्धा तुम्ही गोल करा. कारण काही प्रश्न हे अवघड असतात, वेळखाऊ असतात, ते नंतर सोडवलेले कधीही फायद्याचे असतात. काही गणित असे असतात की तुम्हाला उत्तर येते परंतु ह्याला सोडवायला वेळ लागतोय, तर अशाला सुद्धा थांबायचं आहे. ठीक आहे. तर असं करत करत तुम्ही 100 प्रश्नापर्यंत आले. तुम्ही ह्यालाही सुद्धा खून केली आणि हे सगळं झालंय म्हणून तुम्ही 100च्या जे 4 उत्तर आले तुम्ही त्याला सुद्धा गोल केलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा बघणार की बाबा माझे जवळपास 20 एक प्रश्न असे आहेत की ज्याला आपण गोल केलेला आहे, म्हणजे आपण